आपल्याला घात धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब काल आमचे नाही आहेत. निर्णय होत असताना कोल्हापुरातले माणसं असणं हे म्हणणं त्यांचं काय चुकीचं असं मला वाटत नाही. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हणजे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापतं. आता पुन्हा एकदा गोकुळची निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना कोल्हापुरात वेग आलाय. याआधी गोकुळचा मुद्दा चांगला चर्चेत आला तो गोकुळमधील गैरव्यवहारामुळे. गोकुळमध्ये सुरू असणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार केली. यानंतर गोकुळवरती प्रशासक देखील नेमण्यात आला. या सगळ्यांमध्ये शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या कारभारात नेमकं काय घडतंय हे सगळ्यांसमोर येण्यासाठी जीवाचं रान केलं. त्यांच्यावर त्यामुळे टीका देखील झाली. मात्र हे सगळं एकट्या शिवाजी पाटलांनी केलं तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची कोल्हापुरात बैठक घेऊन गोकुळच्या निवडणुकीसाठी पॅनल तयार केलं. चंद्रकांत पाटील यांनी बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांसह परजिल्ह्यातील नेत्यांना देखील आमंत्रित केलं. परंतु ज्यांनी गोकुळच्या कारभारावरून कोल्हापूरकरांचं लक्ष वेधलं ते शिवाजी पाटील यांनाच त्यांनी वगळल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच की काय शिवाजी पाटील एकाकी पडले आणि त्यांना वगळल्यानंतर त्यांनी आपल्या मनातील खतखत आता व्यक्त केली आहे. आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे सक्षम असे मुख्यमंत्री आहेत. एकदा त्यांनी आदेश दिला की त्याच्यापुढे आम्ही कोण येत नाही आणि त्यांच्यापुढे आम्ही कधी जाऊच शकत नाही. मला साहेबांनी सांगितलं शिवाजी आपल्याला युतीसोबत राहायचंय. साहेबांना सांगितलं साहेब तुमच्या पुढे शब्दच नाही आम्हाला मान्य. तर साहेबांनी तेव्हा सांगितलं मी साहेब खरं 1310 ह्या दूध संचालक आणि 400 ह्या 27 याचा हे ते 100% त्याची चौकशी लावून त्या अपात्र त्या आपल्याला ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्यानंतर ठीक आहे म्हटलं हो ते खरं मुख्यमंत्री साहेबांनी मला बोलले आणि भेटून घ्या सांगितलं. खरं ह्या नेत्यांनी म्हणजे खास करून आमचे राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं, मुश्रीफ साहेबांना बोलवलं, पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुमित कदमजी त्यांना बोलवलं. जिल्ह्याचं त्यांचं सुमितचं काही संबंध येत नाही गोकुळच्या याच्यामध्ये, ते सांगलीतले आहेत. खरं माहित नाही कारण काय. मग त्यांनी मॅनेज केलं, अंमल मालिकला बोलून घेतलं आणि आम्हाला निरोपच नाही. म्हणून मी काल मला असं काही हे नाहीये की त्यांनी बोलवावं. कारण आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्या साहेबांनी बोलल्यानंतर मला पुढे काही शब्दच नव्हते. आणि मग हे लोक जर देत नसतील तर मी बोललो की बाबा तुम्हाला जर मान सन्मान आणि बाबा मी साहेबांमुळे येत होतो. हे जर आपल्याला ग्राह्य धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब काल आमचे नाही आहेत. आमचे चंद्रकांत दादा पण मंत्री होते, खूप मोठ्या पदे होते सगळं. तर मला अपेक्षा होत्या दादानी पण आमच्या चंदगडसाठी काहीच नाही केलं. खंत आहे तर दादा आता उठसूट मुश्रीफ साहेबांना घेऊन चाललेत. खरं आम्हाला दादानी भाजप म्हणून कुठल्याही आम्हाला कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही. ही पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या नेत्यांवरती मी आरोप करत नाही, कारण आम्हाला भावना आहेत. तर दादांचा एकही फोन आम्हाला एकदा बैठक बसली आपण बसून करूया म्हटले, तर आम्हाला कुठेही ग्राह्य धरत नाहीत. हीच खंत मला काल मुख्यमंत्री साहेबांना बोलायची होती. भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे शिवाजी पाटील ज्यांनी कोल्हापुरातील गोकुळ दूध संघामध्ये सुरू असणाऱ्या गैरकारभारावरती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अगदी न्यायालयापर्यंत त्यांनी धाव घेतली. परंतु त्यांनाच महायुतीच्या नेत्यांनी एकाकी पाडल्याची खंत त्यांना वाटते. त्यांनी बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील हे माझे राजकीय वैरी नाहीत आणि ते लांबचेही नाहीत असं म्हणत गोकुळच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यात देखील समझोता होऊ शकतो असे संकेत दिले. ते थोडी माझे काही विरोधक आहेत किंवा विरोधक आहेत, राजकीय विरोधक आहेत. गोकुळमध्ये मी राजकारण सोडून येईन. साहेबांनी शब्द बोलले, देवेंद्रजी साहेबांनी शब्द बोलले शिवाजी युतीवर राहायचंय, अंतिम शब्द त्यांच्या पुढे आम्ही काहीच नाही. तर ह्या लोकांनी कुठे मान सन्मान द्यायला पाहिजे नको. काय मी लाचारून तुमच्या मागे येऊ? गरज नाही ना. एवढ्या वर्ष सत्तेवर परत नसू तर स्वाभिमान सोडून आम्ही कधी कुणाच्या झुकून जाणार नाही. एकीकडे महायुतीने गोकुळसाठी रणनीती जितकं होईल तितकं सतेज पाटील यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. सतेज पाटील यांच्या जवळचे मित्र म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील सतेज पाटलांपासून लांब ठेवण्यात आलं. त्यांच्यातील मैत्रीमध्ये फूट पाडण्यात आली आणि मुश्रीफांना घेऊन महायुतीने
गोकुळची निवडणूक लढवण्याची आता तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे सतेज पाटील हे एकटेच राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडी तयार करून गोकुळच्या रणांगणात उतरलेत. मात्र त्यांना शिवाजी पाटलांची साथ मिळणार का? काय म्हणाले सतेज पाटील पाहूयात. गेले 3 महिने सांगत आलोय, शिवाजी पाटलांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांना बोलवून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. महायुतीतले ते घटक आहेत त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्या मनात जी गोकुळबद्दल समज गैरसमज आहेत ते काढावेत. हा प्रयत्न दुर्दैवानं महायुतीतून झालेला आहे. आता ते काय भूमिका मांडतायत? चंदगड आजरा गरीबच बरोबर आहे, कारण की म्हैशीचं दूध आमच्या गोकुळमध्ये चंदगडमधून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतं. सिंहाचा वाटा या दूध कलेक्शनमध्ये या 3 तालुक्याचा आहे. आम्ही ज्यावेळी मागच्या वेळी पॅनल त्या ठिकाणी केलं त्यावेळी अंतर्गत कलहामुळं राजेश पाटलांच्या सौभाग्यवती असतील, त्यांचे चौगुले म्हणून दुसरे उमेदवार असतील किंवा विद्याधर गुरबे असतील, हे तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला. माई रेडेकर मामी या एकट्याच निवडून आले आणि मग त्या भागातून नेतृत्व असलं पाहिजे ही भूमिका ते त्या ठिकाणी मांडतात. मला वाटते काय चुकीचं असं मला वाटत नाही. आणि मी सातत्यानं सांगत आलेलं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे किंवा गोकुळ असू दे, याच्या पायऱ्या चढताना पक्षीय पादात पायतान आम्ही बाहेर ठेवतो. त्यामुळं पुढच्या काळात आता अजून 2 महिन्यात निवडणुकीला काय काय होते बघूया. आम्ही तर राजश्री शाहू समविचारी आघाडी म्हणून आलेलो आहोत पुढं. आता जे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जायचं. त्यांची खतखत काय चुकीची असं म्हणता येणार नाही. ते महायुतीचे आहेत, सातत्यानं सांगतात की महायुतीचं आहे, मी देवेंद्र फडणवीसांच्या पुढे जाणार नाही हे सांगत असताना त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. साधारणपणे सगळ्यांशी चर्चा करत असताना घ्यावं, त्याची अपेक्षा असणारच. आणि कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय होत असताना कोल्हापुरातले माणसं असणं हे म्हणणं त्यांचं काय चुकीचं असं मला वाटत नाही. गोकुळचं राजकारण म्हणजे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यात चर्चिलं जाणारं राजकारण. गोकुळच्या राजकारणात कोणाची कधी आणि कशी युती होईल काही सांगता येत नाही. या आधीच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र निवडणूक लढवली आणि गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळवरती सत्ता असणारे महाडिक यांचा पराभव करून सत्ता स्थापन केली. आता राजकीय गणितं बदलली आहेत, त्यामुळे मुश्रीफांना महायुती सोबत राहणं भाग आहे. तर सतेज पाटील एकला चलो रे म्हणत गोकुळच्या निवडणुकीसाठी पायाला भिंगरी लावून जिल्ह्यात फिरतायत. दुसरीकडे चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे देखील गोकुळसाठीच कोल्हापूर ते मुंबई दौरे करत होते. मात्र त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांनी त्यांनाच विचारात न घेता पॅनल केल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. शिवाजी पाटील यांची नाराजी दूर करण्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना यश मिळेल का, की शिवाजी पाटील सतेज पाटील यांना साथ देऊन गोकुळच्या निवडणुकीत भाकरी फिरवणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा रवी. तुम्हाला काय वाटतं, गोकुळच्या राजकारणात काय होईल आणि निवडणुकीमध्ये कोणाचा विजय होईल?